अन्वेषण लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. जयसिंगपूर नगरीच्याच नव्हे तर शिरोळ तालुक्याच्या राजकारणाच्या इतिहासात गेली 35 वर्ष एक धुरंधर व्यक्तिमत्व असलेले या शहराचे माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक ज्यांनी पद खूप वर्ष भूषवलेलं आहे ते निलेश शिंदे आपल्यासोबत आहेत. त्यांची संपूर्णपणे रणनीती आणि त्यांचा या वेळेचा अजेंडा काय आहे हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. खरं तर शिरोळ तालुका आणि जयसिंगपूर शहर या संपूर्ण सामाजिक चळवळीशी माझा संबंध आहे आणि या माध्यमातून 1996 पासून मी या जयसिंगपूर नगरपालिकेच्या राजकारणामध्ये सामाजिक कार्याचा वसा घेऊन काम करतो आहे. राजर्षी शाहूंच्या विचारांना प्रमाण मानून काम करण्याचा समता आणि समानता मानणाऱ्या सर्व विभूतींना माझा आदर्श म्हणून मी काम करत असतो. यावेळी जयसिंगपूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक लढवत असताना खरं तर या तालुक्याचे आमदार आणि माजी विधाते आदरणीय डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर आणि त्यांचे बंधू युवा नेते संजय पाटील येड्रावकर जे आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, त्यांनी मला खास बोलावून मला सांगितलं की हा राजर्षी शाहूंचा तालुका आहे आणि तुम्हाला एक आम्ही वेगळ्या पद्धतीनं संधी देणार आहोत. आणि मला खरं तर मला सांगायला अभिमान वाटेल या गोष्टीचा की मागासवर्गीय असूनसुद्धा जनरल म्हणजे सर्वसाधारण गटातून मला ही संधी त्याने उपलब्ध करून दिलेली आहे. आणि खरं तर यापूर्वी जवळजवळ 15 वर्षापूर्वी ज्या मी प्रभागामध्ये नेतृत्व करत होतो तो प्रभाग तो 13B हे माझ्या म्हणजे आत्ताचं जी काही उमेदवारी मी डिक्लेअर केलेली आहे तर ती त्या भागातूनच आहे. त्या भागात यापूर्वी मी विकास केलेला आहे आणि ज्या काही विकासाच्या संकल्पना आहेत ती मी त्यापूर्वीही मांडलेल्या होत्या. आता जवळपास हा जो परिसर आहे साधारणतः 17वी 18वी गल्लीच्या वरचा भाग जो आहे तर तो सातत्यानं मी या विभागाचा प्रतिनिधी म्हणून मी नगरपालिकेत जवळजवळ 3 वर्ष म्हणजे 3 वेळा मी निवडून गेलेलो आहे. आणि आमची संजय शिंदे म्हणजे माझे भाऊ त्यांची जी मिसेस आहे स्नेहा शिंदे तीही एकदा निवडून गेली आहे. म्हणजे जवळजवळ 20 वर्ष मी या भागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि माझ्या विकास कामाची पद्धत सर्वांनाच कल्पना आहे. या भागातल्या सर्व स्त्री पुरुषांना नागरिक बंधू भगिनींना आणि सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या सगळ्या आमच्या मंडळींना याची कल्पना आहे की विकास कामाच्या बाबतीत मी कधीही कुठेही कमी पडलेलो नाही किंवा निधी खिचून आणण्याच्या बाबतीतही मी कधी कुठे कमी पडलेलो नाही. काही ठिकाणी आजही काम केलेलं माझा उल्लेखनीय हे करतात. खरं तर छत्रपती शिवाजी स्मृती भवन जे बांधलेलं आहे ते म्हणजे जयसिंगपूर शहरातल्या पहिलं अशी ती इमारत असेल की ज्याला छत्रपती शिवरायांचं नाव मी दिलं. आमचे नेते येड्रावकर साहेबांनी सुद्धा याचे सूचक म्हणून त्याचं स्वागत केलं. त्याचबरोबर प्रकाश गिरणमाल संस्थेमध्ये पण मी एक हॉल निर्माण केलेला होता. दीनबंधू हाऊसिंग सोसायटीमध्ये पण मी एक हॉल उभा केलेला आहे. आणि स्नेहा शिंदेच्या काळात आंबेडकर सोसायटीमध्ये पण एक हॉल बांधलेला आहे. म्हणजे जे म्हणून काही करता येईल जे म्हणून सिमेंटचे रस्ते पहिल्यांदा मी माझ्या वार्डामध्ये त्यावेळेला आणले आणि सिमेंटचे रस्ते आजही ते चांगल्या पद्धतीनं आहेत. त्यानंतर मोठे नाले केलेले आहेत, पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत. कारण का सगळ्यात मोठा आमचा प्रश्न होता आंबेडकर सोसायटीचा तो पाण्याचा. रात्री जवळजवळ 1 ते 1.5 वाजता पाणी येत होतं. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांना सांगून त्यानंतर पाणी पुरवठा विभागाला मंत्रालयात जाऊन त्यांना कल्पना देऊन हे म्हणजे ती पाण्याची टाकी जी आहे कारण पूर्वी पाण्याची टाकी फक्त इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये होती आणि त्याच्यातून पाणी आम्ही त्यांच्या त्या पाईपलाईनमधून आम्ही घेण्याचा प्रयत्न करत होतो. पण महिलांचा प्रचंड त्यावेळेला आक्रोश होता की आम्हाला स्वतंत्र पाणी मिळावं म्हणून आम्ही ते पाण्याची टाकी बांधली. तिथं आता दीनबंधूमध्ये 2 टाक्या झालेल्या आहेत, आंबेडकरमध्ये 1 टाकी झालेली आहे. तर ह्या ज्या काही सोयीसुविधा आहेत म्हणजे नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या. आरोग्याच्या दृष्टिकोनातून ती मध्ये एक नाला टाकलेला आहे मी. त्यानंतर सगळे जे गटारीस आहेत आता येणाऱ्या काळामध्ये आपण अंडरग्राऊंड ड्रेनेज करतो आहे. त्यानंतर गॅस पाईपलाईन करतो आहे. 24 तास पाणी देण्याचा उपक्रम आता सुरू आहे. जवळजवळ 80% काम पूर्ण झालेलं आहे. पण
त्यामुळं कदाचित रस्ते उकरलेले आहेत, त्यामुळं नागरिकांना वाटतं की बाबा या रस्त्याचे प्रश्न प्रलंबित आहे, तर तसं नाही आहे. ते अलीकडच्या काळात 5-6 महिन्यामध्येच हे सगळे प्रश्न मार्गी लागतील आणि निश्चितपणे ऑलरेडी रस्त्याचा फंड आलेला आहे, फक्त तो युटिलाइज करायचा आहे. पण तो युटिलाइज करत असताना या सगळ्या गोष्टीचं, कारण अजून त्याचे ट्रायल्स झालेलं नाही आहेत आणि ड्रेनेज सिस्टीमचं किंवा पाईपलाईनचं, की ज्यावेळेला सगळे ट्रायल्स संपतील त्यावेळेला पुन्हा एकदा लेअर जर डांबरी पडला तर मग आपल्याला पुन्हा उकरता येणार नाही. म्हणून त्यामुळं प्रलंबित आहे आणि ते निश्चितपणे येणाऱ्या 5-7 महिन्याच्या कालावधीमध्ये ते पूर्ण होईल. आमच्या इथं इंदिरा झोपडपट्टीचा प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न आहे. खरं तर यादवनगर, संभाजीनगर, औचित्यनगर हे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते लवकरात लवकर, कारण त्याचं कारण असं आहे की राजीव गांधी नगरमध्ये परवा 200 प्रॉपर्टी कार्डचं वाटप झालेलं आहे. म्हणजे एक एक टप्पा घेऊन पुढे जाण्याचा आमदार साहेबांचा आणि युवा नेते संजय पाटील येड्रावकरांचा मानस आहे. त्याच्यात 200 प्रॉपर्टी कार्ड ऑलरेडी राजीव गांधी नगरमध्ये वाटप झालेलं आहे. मी ज्यावेळेला नगरसेवक होतो त्यावेळेला मी रिझर्वेशन कमिटीत होतो, त्यामुळं इंदिरा झोपडपट्टीवरचं रिझर्वेशन आम्ही इरॅगेट करून टाकलेलं आहे. त्यामुळं आता पुढं जायला आम्हाला काही कुठलीही अडचण येणार नाही, कारण शासनाचे जे काही धोरणं आहेत त्याच्याप्रमाणे ऑटोमॅटिकच ते होणार आहे. फक्त तिथं तिच्या भूभाग आहे, तो भूभाग ज्याचा त्याचा भूभाग आहे तो स्वतंत्रपणे कायम करून त्याच्यामध्येच बिल्डिंग उभा करण्याचा, म्हणजे सामाजिक कल्याण विभाग असेल किंवा शासनाच्या वेगवेगळ्या योजना असेल त्याच्यामध्ये घरं बांधून देण्याचा संकल्प परवाच संजय पाटील येड्रावकरांनी जाहीर केलेला आहे. त्या माध्यमातून आम्ही ते पुढे जाणार आहोत. एवढाच तो माझ्या माहितीप्रमाणे माझ्या प्रभागामध्ये झोपडपट्टी तेवढीच येते, तर त्याचाही कायापालट करण्याचा मी प्रयत्न करणार आहोत. नोकर हाऊसिंग सोसायटीमध्ये मधला जो रस्ता आहे तो दुतर्फा आहे, दोन्ही बाजूला आहे, तर त्याच्यामध्ये मध्ये आयलँड करून आणि दोन्ही बाजूला निऑन बल्ब टाकून अतिशय म्हणजे भव्य दिव्य रस्ता कसं पुण्याला आणि मुंबईला आपण बघतो तशा पद्धतीनं ऑलरेडी तिथं तेवढा स्पेस उपलब्ध आहे. त्यामुळे तिथं अतिशय देखणं तो रस्ता आणि खालीपर्यंत आणण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. मध्ये तो ह्याचा जो कोपरा आहे मखदूम कॉलेजचा, तर तो शासनाच्या वतीनं आम्ही ते फॉर द पर्पज ऑफ पब्लिक वेलफेअर असं सांगून आम्ही तो घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तो हम रस्ता तो खालीपर्यंत कसा जाईल या दृष्टीनं आमचे प्रयत्न आहेत. आंबेडकरमध्ये बऱ्यापैकी टेकडावरच, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की हा जो काही प्रभागाचा भाग आहे तो भूभाग हा उंचीवर आहे, त्यामुळं आणि सगळे चांगल्या पद्धतीचे वस्ती तिथे निर्माण झालेली आहे. त्याच्यामध्ये सोयी सुविधा बऱ्यापैकी आहेत. फक्त रस्त्याचे प्रश्न प्रलंबित आहेत आणि ते पण टेक्निकल गोष्टी अजून व्हायच्या आहेत म्हणूनच ते प्रलंबित आहेत. अदरवाईज कुठलंही काम प्रलंबित असण्याची शक्यता येत्या 7-8 महिन्याच्या कालावधीमध्ये असणार नाही. निश्चितपणे नागरिकांना जे अपेक्षित काही गोष्टी आहेत, जे काही म्हणून आणखी डेव्हलपमेंट करता येईल तो करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू. कारण का मुळात राजर्षी शाहू आघाडी ही सत्तेशी कनेक्टेड आहे. येणारे नगराध्यक्ष जे आमचे आहेत संजय पाटील येड्रावकर हे सुद्धा जे काही वरची मंडळी आहेत किंवा जे काही राजकीय मंडळी आहेत जे महायुतीत ऑलरेडी आहेत तर त्यांच्याशी कनेक्टेड आहेत, त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे निधी आणायला कुठेही आमचे युवा नेते कमी पडणार नाहीत किंवा आदरणीय आमदार साहेब त्यांनी तर संपूर्ण शिरोळ तालुक्यामध्ये कामाचा डोंगर किंवा ज्याला विकास पुरुष आपण म्हणू शकतो अशा पद्धतीने संपूर्ण शिरोळ तालुक्यामध्ये त्यांनी ती कामे केलेली आहेत. अशा पद्धतीनं विकासाभिमुख संकल्पना घेऊन आम्ही सगळे राजर्षी शाहू आघाडीचे लोक चाललेले आहोत. त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीला आम्हाला भरघोस यश मिळेल असा आमचा विश्वास आहे. राजकारणाच्या मुरब्बीपणाबरोबरच विकास कामाचा अभ्यास या जोरावर शिंदेसाहेब निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उद्या 2 दिवसानंतर होणाऱ्या मतदाना दिवशी ते आपला विजय निश्चित आहे असा आत्मविश्वास त्यांना आहे.